दोन्ही सलामीवीर मैदानात गेलेत. पहिला या ठिकाणी पाहतोय तो म्हणजेच संकेत शहा आणि त्याला साथ देण्याची काम करतोय तो म्हणजेच सचिन. गोलंदाज या ठिकाणी पाहायचं कशा पद्धतीने मित्रांनो डॉक्टर गजानन पाटील हे आपण मैदानात खेळताना पाहिले होते. त्यांनी एक चांगल्या प्रकारची खेळी केली आणि त्यांच्या खेळीकरिता त्यांच्या कन्येकडून त्यांना शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. जबरदस्त अशा प्रकारची ही स्पर्धा आहे. कुठे फोन येत आहेत, कुठे ऑनलाईन अशा प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. या सगळ्या गोष्टी घडणार आहेत कारण या ठिकाणचं रणसंग्राम दर्जेदार अशा प्रकारचं आहे. हे जे आयोजन संयोजन या ठिकाणी पाहिलं तर त्यात मात्र तारीफ करावी लागेल ती विश्वजित युथ फाउंडेशनची. पुन्हा डावखुरा गोलंदाज, या गोलंदाजाच्या चेंडूवरती निश्चितपणे चांगला प्रहार, दर्जेदार अशा प्रकारचा फटका आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाहीये. चेंडू सीमा पार, चौकार. शंभूराजे तासगाव अतिशय या ठिकाणी पहा छान प्रकारचा चेंडू होता. पहिल्या प्रकारचा एक उसाळी मारून जाणाऱ्या चेंडूवरती चांगला प्रहार केला. त्यानंतर मात्र एक चांगल्या प्रकारचं प्रत्यंतर करतोय, गती परिवर्तन करतोय. गती परिवर्तन केल्यामुळे या ठिकाणी डोकेदुखी ठरते ती फलंदाजाकरिता. फलंदाज मात्र या ठिकाणी फलंदाजी करताना स्ट्राईक एंडला पाहतोय तो म्हणजेच संकेत शहा, तर नॉन स्ट्राईक एंडला सचिन मोहिते. संकेत सचिन या ठिकाणी छान चेंडू आहे, बॅटची कणा तर घेऊन जातोय. त्या ठिकाणी फलंदाजाची खेळी संपुष्टात येते आहे. संकेतला मात्र या ठिकाणी जी धाबांची बँक आहे या बँकेत मात्र जास्त धाबा जमा करता येत नाही. तो स्वस्तात बाद होतोय, तो परततोय. पहिला धक्का बसतोय प्रथम फलंदाजी करताना आरग या संघाला. एकवीस मध्ये या दोन्ही संघांना विनंती आहे टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. गोलंदाजी मात्र वसीम करतोय, त्याला मात्र सामना करणार आहे तो नवा फलंदाज. या ठिकाणी खराब अशा प्रकारचा प्रकार केला जातोय. रिव्हर्स स्वीप मारली जाते. चेंडू मात्र शरीर यष्टीवरती आदळतोय. या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शॉट सिलेक्शन गरज होतं, मात्र गरजेचं होतं तसं काही होत नाहीये. फलंदाज मात्र पूर्णतः बीट होतोय. बीट झाल्यानंतर पहा नॉनस्ट्राईक एंडवरचा जो फलंदाज आहे तो त्याला कानमंत्र देतोय.
सचिन मोहिते या ठिकाणी या ठिकाणी कानमंत्राची भूमिका बजावतोय. पुन्हा या ठिकाणी जबरदस्त फटका आहे, दर्जेदार दमदार अशा प्रकारचा हा स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात षटकार. त्याचबरोबर विजापूर, आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर नाणेफेकी करता नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. या ठिकाणी हा सामना संपताच आपण लगेचच सीमारेषेवरती सज्ज राहायचं आहे. पहिला डाब आहे, पहिल्या डाबातलं हे पहिलं षटक. या ठिकाणी पहा पुन्हा पुन्हा तशाच प्रकारचा प्रयत्न केला जातो. या आधीच्या चेंडूवरती जरूर षटकार आला होता, मात्र असं म्हटलं जातं की प्रत्येक गोष्ट जी चमकणारी असते ते सोने नसतं. त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती षटकार देखील येत नाही, कारण समोरचा जो गोलंदाज आहे, जो संघ आहे, तो देखील खेळण्याकरिता आलेला असतो. दरम्यान या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 अशी धावसंख्या होते. निश्चितच दुहेरी अंक धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र आपण एक मधुर संगीतानंतर पुन्हा भेटूया. आयोजित केलेल्या या स्पर्धेतल्या दुसऱ्या षटकातला पहिला असा चेंडूचा सामना केलाय तो या किरणने. दिनेश मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका होता, चांगल्या प्रकारचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो सचिनच्या स्वरूपात. आणखी एक जबरदस्त दुसरा धक्का बसतोय आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी तंबूत परततोय. धावसंख्या होती ती 10. धावसंख्या 10. थँक्यू. शाहरुख मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सचिन सारख्या सलामीवीराला तो तंबूत परतवतोय. मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही या व्यासपीठावरती उपस्थित असणारे आदरणीय या गावचे माजी सरपंच विद्यमान नगरसेवक बाळासाहेब पाटील दाखल झालेले आहेत. त्यांचं मी अत्यंत मनापासून स्वागत करतो. वेलकम सर. विश्वजित चषक 2021 मध्ये आपलं अत्यंत मनापासून स्वागत. त्यानंतर या ठिकाणी छान चेंडू आहे. पहा, चेंडूवरती चांगल्या प्रकारची फेक तर होते, मात्र अचूक फेक झाली असती आणि जर एसटी उद्ध्वस्त झाली असती, एसटीनं चेंडू लागला असता तर निश्चितपणे या ठिकाणी धावचीचा एक चान्स या ठिकाणी गमावला जातो आहे. जो चान्स होता तो चान्स हुकतोय. दरम्यान फलंदाजीकरिता स्ट्राईक एंडवरती फलंदाज राज असणार आहे. राजला मात्र स्ट्राईक एंडवरून साथ देण्याचं काम करतो तो म्हणजेच सागर आणि राज अशी जोडी मैदानात आपण पाहतोय. त्यांना रिझवण्याचं काम करणार आहे तो गोलंदाज शाहरुख. अतिशय सुरेख चेंडू हा या ठिकाणी निश्चितपणे या चेंडूवरती लिहिला आहे. जबरदस्त दर्जादार अप्रतिम. हा पहा, चेंडू कट करतोय, कट करून थेट चेंडू सीमा पार करतोय. जो पॉइंट आणि जो या ठिकाणचा स्लीपचा पट्टा आहे, या पट्ट्यातून चेंडू थेट सीमा पार. जबरदस्त अशा प्रकारचा चौकार शाहरुखच्या चेंडूवरती. फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षण या ठिकाणी परिवर्तन केल्यामुळे याचा निश्चितपणे फायदा होणार आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. कारण चांगल्या पद्धतीचा फटका होता, तशाच प्रकारचा फटका होता. त्याच प्रकारच्या फटक्यावरती मात्र ही एकेरी धाव घेतली जाते. या एकेरी धावेने 2 धावा घेतल्या जातात आणि 2 धावा निश्चित संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती.
पुन्हा एकदा आदिमाया कराड आणि विजापूर आपल्याकरिता हा शेवटचा कॉल आहे, आपल्याकरिता शेवटचा पुकार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करता यायचंय. पुन्हा एक जरूर चांगल्या प्रकारचा प्रहार आहे. आता मात्र पहा, एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय, चौफेर अशा प्रकारची फटकेबाजी या सागरकडून. सागर मात्र आता स्ट्राईक एंडला असणार आहे, करणार का? विजापूरचा संघ समालोचन कक्षामध्ये या. आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झालेला फलंदाज या ठिकाणी पाहायचा आहे, बाद होतो का ते, आणि फलंदाज बाद. आणखी एक धक्का बसतोय या ठिकाणी. प्रथम फलंदाजी करताना आरग संघ या ठिकाणी पडझड होताना पाहतोय. थँक्यू. एकूण एक जर पाहिलं तर एकूण 2 षटक फलंदाजीचा निर्णय क्षेत्ररक्षण करण्याऐवजी फलंदाजीचा निर्णय गेला तो आरग संघाकडून, आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 अशी धावसंख्या होते. नवा फलंदाज दिलापूर मात्र मैदानात जातोय. तो या ठिकाणी आपल्या संघाला पाहूया कशा पद्धतीने योगदान देत होते. मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती आता मात्र स्ट्राईक एंडला राजच्या खांद्यावरती. वसीम या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा मारा असणार आहे. हे दुसरं वैयक्तिक कोट्यातलं आणि संघाच्या वतीने हे तिसरं षटक या ठिकाणी पाच जबरदस्त अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा फटका आहे. या फटक्यावरती मात्र षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावपल मैदानात कधीही घोडा क्रिकेटचे येत नाही. मात्र या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचा झोडा, अशा प्रकारची रणनीती आज राजने आपल्याला केलेली आपण पाहतोय. जो राज या ठिकाणी चांगल्या प्रकारचा षटकार ठोठावतोय. पुन्हा या ठिकाणी पाहायचंय खराब अशा प्रकारचा मारा आहे. पंचांकडून इशारा पाहायचाय, कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाही, बाईटचा इशारा येतोय. आणि दरम्यान या ठिकाणी या बाईडने ही अतिरिक्त धाव मिळणार आहे, अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार आहे तो या वसीमला. शंभूराजे तासगाव. आता मात्र एक छान चेंडू आहे, एक जबरदस्त अशा प्रकारचा चेंडू टाकला आणि या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची राजला धाव घेता येत नाहीये. पहा, सीमा रेषेवरती जे क्षेत्ररक्षक आहेत हे देखील एक चांगला चेंडू टाकल्यानंतर टाळ्या बजवताना पाहतोय. हे या संघाचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा एकदा पाहायचा आहे, पाठ कट्टर निश्चितपणे नाही. चेंडू मात्र छान पद्धतीने आहे. राजला मात्र आज या ठिकाणी या वसीमच्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा फटका खेळता येत नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या स्थिरावते आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 अशी. आता मात्र एक जबरदस्त चेंडू आहे, शरीरयष्टीवरती आदळतोय का पहा, खाली बसला होता, पुढे पाय सरसावला होता आणि या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारचा फटका मारता येत नाहीये. शरीरयष्टीवरती आदळलाय, मात्र एक धाव त्याच्या खात्यात जाते, ती म्हणजेच लेग बाईच्या स्वरूपात. दरम्यान धावसंख्या पोहोचते आहे ती म्हणजे 26 वरती. हे निर्णायक महत्वपूर्ण तिसरं षटक आहे. तिसरं षटक टाकताना पाहतोय तो तासगाव संघाचा हाच वसीमला मात्र सामना करावा लागणार आहे. तो नवीन आलेला दिलाबर पाहूया, दिलासारखी फलंदाजी करणार का? या चेंडूवरती जबरदस्त फटका आहे, अप्रतिम दर्जादार, तारीफ करण्यासारखा फ्लॅट शॉट षटकाराकरिता जातोय. षटकार मात्र या ठिकाणी जलद गतीने धावा वाढवतोय.
दिलावरची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते आणि यावेळी मी पुन्हा एकदा बिजापूर आणि कराडच्या संघाला पुन्हा विनंती करतोय, आपण लवकरात लवकर नाणेफेक पण खेळ पाहिला आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. नाणेफेकीचा कौल चिन्मय परदेशी यांच्या शुभ हस्ते आदिमाया कराड विरुद्ध बिजापूर अशा प्रकारचा सामना पुढचा सागर बॅट्समन सागर एवढे माहित नाही बॅट्समन माहिती आदिमाया कराड विरुद्ध विजापूर. नवा फलंदाज मात्र या ठिकाणी मैदानात आरग या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय, तर तासगावचा हा संघ मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एक चेंडू मात्र निर्धाव येतोय. एकूण हेच षटक क्रमांक 4 आपण सुरू असताना पाहतोय. आता मात्र एक छान चेंडू आहे, छान प्रकारचा फटका अलॉंग द कार्पेट खेळतोय, म्हणजे जमिनीला सरसावून अशा प्रकारची ही फटकेबाजी होते. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये, त्याचा मात्र निश्चितपणे फायदा होत आहे आणि ही एक चांगल्या प्रकारची धाव प्राप्त होते. धावेनंतर मात्र संघ पोहोचतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात 33 अशी धावसंख्या. खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती फलंदाज प्रवीणच्या खांद्यावरती. 5व्या षटकातला खेळ मात्र या ठिकाणी पंच आमच्या दिशेने वळून स्वर असल्याची खूण करतात. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी एक खराब अशा प्रकारचा चेंडू होता, जो लेग स्टिकच्या खूपच बाहेर मारला होता, म्हणजेच बरोबर डाव्या बाजूला बाहेर मारला होता. आता मात्र या ठिकाणी पहा चेंडूला दिशा दिली आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईपर्यंत हा चेंडू निश्चितपणे चांगल्या प्रकारच्या 2 धाबांकरिता जातोय. आणि या 2 धाबा, कारण पहा जो लॉंगॉफचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या बरोबर उजव्या बाजूला चेंडू होते, या उजव्या बाजूवरती जलद गतीने तो धावत जातोय. तोपर्यंत मात्र या फलंदाजाच्या खात्यात 2 धाबा जातात. या 2 धाबांशी संघ पोहोचतोय एकूण 36 या धावसंख्येवरती. जबरदस्त आणि चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी अपेक्षित होती. चौकार षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी अपेक्षित होती, मात्र तसं काही होत नाही. हे शेवटचं षटक असताना देखील अद्यापही कोणत्याही प्रकारचा चौकार अथवा षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये. चांगल्या फटक्यावरती चेंडू फळी तुटली जाते, त्यानंतर चेंडू फळी नवीन दिली जाते, मात्र चेंडू राखण्याची जबाबदारी असणार आहे ती गोलंदाजाच्या खात्यावरती. मात्र चेंडू जरूर हवेत आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का ते पाहायचंय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पटपट धावतायत, मात्र कोणत्याही प्रकारचा झेल होऊ शकत नाहीये. मात्र या ठिकाणी 2 धावा होत आहेत. या 2 धावांशी संघ पोहोचतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकामध्ये
38 या धावसंख्येवरती जबरदस्त प्रहार केला होता, जोरून चेंडू हवेत होता. मात्र जर चेंडू सीमा पार झाला असता तर या ठिकाणी षटकार आला असता. त्याकरिता दिशा आणि टायमिंग फार महत्वाचं होतं, ते टायमिंग मॅनेज करू शकत नाहीये. आता मात्र पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलंय चेंडूवरती, जबरदस्त अशा प्रकारचा टायमिंग मॅनेज केलंय, चेंडू सीमा पार केलाय. दर्जेदार, अप्रतिम. निश्चितपणे आपण या ठिकाणी सज्ज झालो आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर या स्पर्धेने घेतलाय चांगल्या प्रकारचा आकार आणि या ठिकाणी जबरदस्त चौकार आणि षटकार या ठिकाणी येणार काय हे मात्र पाहायचं आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी जुबेर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दाखवलंय फलंदाजी करताना आरग संघाचा हा या ठिकाणचा फलंदाज. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतो, जबरदस्त अशा प्रकारचा प्रयत्न असणार आहे. मात्र गोलंदाजी या जुबेरच्या खड्ड्यावरती निश्चितच एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. वेळ काढायचं नाहीये, हे वेळ काढू धोरण आपल्याला मैदानात स्वीकारून जमणार नाहीये, कारण या ठिकाणी आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. बरोबर पंचांच्या या ठिकाणी उजव्या बाजूनं या ठिकाणी मारा केला जातोय. आता मात्र हा चेंडू पहा, निश्चित एक तर धाव घेतलेली आहे, फेक देखील चांगली होते. पंच लेगचा इशारा करतायत, बाईचा इशारा करतायत. दरम्यान या ठिकाणी बाईचा इशारा नंतर ही एकेरी धाव, या एकेरी धाब्यानंतर एकूण धावसंख्या होती ती 45. पंचांकडून फेकीचा इशारा येतोय, नोचा देखील इशारा करतोय, फ्री हिटचा देखील नोचा इशारा येतोय. एकूण जे क्षेत्ररक्षण असतं या क्षेत्ररक्षणावरती नजर फिरवल्यानंतर हा एक अचूक निर्णय. एकूण धावसंख्या होती ती 46. चला क्षेत्ररक्षण लवकर सजवायचंय, प्लीज प्लीज सहकार्य करायचंय. शंभूराजे तासगाव या संघाकडून गोलंदाजी. पुढचा चेंडू, या चेंडूवरती मात्र पहा चांगला प्रहार तर करता येत नाहीये, यष्टीरक्षक देखील या ठिकाणी चुकतोय. दरम्यान त्याचं प्रत्युत्तर पहा एका धाब्यात होत आहे आणि या एका धाब्यानुसार पंच समजावून सांगतायत. पुन्हा एकदा नऊचा इशारा येतोय. पंच अत्यंत दक्ष अशा प्रकारचे पंच आहेत, वारंवार ते सूचना देत आहेत. वारंवार या आधी देखील आपल्याला सांगितलं होतं क्षेत्ररक्षण आहे, हे क्षेत्ररक्षण सजवताना जी एक औपचारिकता असते ती औपचारिकता आणि नियमांचा भंग होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. पहा इथे झाला नियमांचा भंग आणि क्रिकेटचा जडतोय विश्वजित चषक 2021 रंग. त्या 21 रंगामध्ये आपण सर्वजण होतोय पाहण्यात दंग. हे आहे एकूण विश्वजित युथ फाउंडेशनचं हे पहिलं अंग आणि या पहिल्या अंगामध्ये हा एक जबरदस्त अशा प्रकारचा रंग आहे. जबरदस्त अशा प्रकारच्या रंगातला हा
शेवटच्या षटकातला आपण मारा पाहतोय, जो मारा करतोय गोलंदाज जुबैर. जुबैर मात्र या षटकातला पुढचा मारा करणारे जुबैर निश्चितपणे या ठिकाणी नाराज असणार आहे. पुन्हा जुबैर, डावखुरा जुबैर. जुबैरच्या या चेंडूवरती पहा, यष्टीरक्षकाला देखील हा चेंडू नीटसा जमत नाहीये पकडायला. त्यानंतर मात्र ही एकेरी धाव, या एकेरी धावेने संघ पोहोचतोय शेवटच्या षटकामध्ये 49 या धावसंख्येवरती. 49 या धावसंख्येवरती पोहोचल्यानंतर पुन्हा जुबैर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि तो पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी ही गोलंदाजी करतो. महत्वपूर्ण अशा प्रकारचं निर्णायक आणि शेवटचं षटक कवटे महाकाळच्या मैदानात पाहतोय. एक छान चेंडू आहे. आता मात्र या ठिकाणी चांगल्या चेंडूची सांगता होते आणि चांगल्या चेंडूची सांगता झाल्यानंतर या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. फलंदाज अतिशय दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी करण्याचा जुबैर या ठिकाणी ही गोलंदाजी करणार आहे. जुबैरचा या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे. मात्र हा चेंडू जलद गतीने बॅटवरती घेतला होता. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगल्या प्रकारची ब्रेक करतोय. फलंदाज बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय, तो म्हणजेच आरग संघाला. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती ही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. 5 षटकांचा खेळ संपतोय. एकूण धावसंख्या होती ती 55 आणि जे गडी बाद होत आहेत ते म्हणजेच 7 गडी बाद.
शंभूराजे तासगावचे सलामीवीर आपण मैदानात पाहतोय. सलामीसाठी फलंदाजी करण्याची जबाबदारी असणार आहे ती इस्माम अकीब आणि त्याला साथ देणार आहे तो राज गोलंदाजी करणार आहे. इजमाम आणि अकीब अशी जोडी मैदानात आहे. राज मात्र त्याला गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचे मनापासून स्वागत करतोय. 56 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे तो शंभूराजे तासगाव संघाला. तासगाव कडून या ठिकाणी सलामीसाठी फलंदाज इजमाम आणि अकीब. इजमाम स्ट्राईक किडला तर नॉस्ट्राईक किडला अकीब. अकीब आणि इजमामला रोखण्याची जबाबदारी राजच्या खांद्यावरती आहे. राजने आज चांगली फलंदाजी केली आहे. गोलंदाजी मात्र तो या ठिकाणी कशा प्रकारे करणार हे मात्र प्रश्नचिन्हाच्या स्वरूपात आपल्या समोर उभे आहे. कारण हा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा क्रीडा संग्राम आपण पाहतोय. अतिशय जबरदस्त चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. या इजमामला हा चेंडू आपल्या बॅटच्या पट्ट्यात घेता येत नाहीये. कारण चेंडू तो पहा इकडे लेग साईडच्या दिशेने त्याला खेळायचा होता. तो ऑफसाईडच्या दिशेचा चेंडू होता. त्यावरती तो प्रहार करत होता. त्यात मात्र त्याला कोणत्याही प्रकारचं यश प्राप्त होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या या ठिकाणी कोणत्याही प्रकारची होत नाहीये. आता मात्र या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते आहे आणि प्रतिसाद देखील दिला जातोय. दरम्यान स्वच्या स्वरूपात या ठिकाणी पहिली धाव या ठिकाणी धाव फलकावरती नोंदवली जाते. पहा ही पहिली धाव असणार आहे या राजच्या. खराब चेंडू नंतर पुढचा चेंडू तोच राज या ठिकाणी आपल्या बॉलिंग मार्फतून टाकताना आपण पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे. बॅट पहा जलद गतीने चेंडूवरती फिरवतोय. तितक्याच जलद गतीने चेंडू मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रश्नच येत नाहीये. दरम्यान धावसंख्या या ठिकाणी स्थिरावते. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पुन्हा तासगावच्या फलंदाजाला गोलंदाजी करताना अतिशय सुरेख प्रकारचा फटका. स्क्वेअर लेग पट्ट्यातला चेंडू. चेंडू मात्र त्या ठिकाणी निश्चितच सीमा रेषेच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकन जात असताना चेंडू सीमा पार. जबरदस्त अशा प्रकारचा चौकार कमांड डीजे. चांगल्या प्रकारचा फटका. चांगल्या प्रकारचं या ठिकाणी ही फलंदाजी करण्याचा जो या ठिकाणी निर्धार आहे हा प्रकट देखील केला जातोय. पुन्हा एकदा राज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. चेंडू मात्र मिडविकेट पट्ट्यातून षटकाराकरिता दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारचा षटकार. चौकार नंतर षटकार. षटकाराने मात्र धावगती या ठिकाणी वाढते आहे. केला होता. बॅटच्या पट्ट्यात घेतला होता. उंच खुरा हा आणि लांब सडक अशा प्रकारचा षटकार या फलंदाजाच्या खांद्यात. फलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाजी करतोय. या चेंडूवरती मात्र पाहायचंय चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. एक दर्जेदार अशा प्रकारचा फटका आहे. आता मिड विकेट आणि लॉंग ऑन आहे यांच्या दरम्यानचा हा चेंडू सीमा पार होतोय. पुन्हा एकदा षटकार येतोय. षटकारच्या मदतीने संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. कमांड डीजे. होतोय. अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा हा फटका होता. त्या आधीचा देखील तशाच प्रकारचा फटका होता. मित्रांनो या ठिकाणी पहा तशाच प्रकारचा फटका. त्या दिशेने तशा प्रकारचा फटका. सलग 3 षटकार. मी मगाशीच म्हणालो होतो इंजमाम
आहेत या ठिकाणचे जाणकार सांगतायत की या ठिकाणची जी आधीची स्पर्धा होती ही स्पर्धा शंभू रजे तासगाव या संघ अप्रतिम दर्जेदार इंजमाम या ठिकाणी ही फलंदाजी करतो तो मात्र या ठिकाणी नॉन स्ट्राइक एंडला असणार आहे. संकेत या ठिकाणी गोलंदाजी करणार आहे. दुसऱ्या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा मारा त्याच्या हातात सोपवला गेलाय कारण पहिल्या षटकात चांगला खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23-56 धावांचा पाठलाग करताना डावखुरा या ठिकाणचा फलंदाज आहे तो सज्ज होता. संकेतचा हा पहिला चेंडू आहे. पुढचा चेंडू आहे. चेंडूवरती मात्र पहा चांगल्या प्रकारचा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये होता त्याच्यावरून चेंडू जातोय. मात्र ही एकेरी धावा असणार आहे आणि या एकेरी धावेने मात्र धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती एकूण 24. एकूण जबरदस्त अशा प्रकारचा हा सामना पाहतोय. शंभू रजेने एक चांगल्या प्रकारची धावगती आणि जलद गतीने या ठिकाणी रचना केली आहे आणि जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार करताना आपण याच इंजमामला पाहतोय. तोच इंजमाम पुन्हा एकदा तशाच प्रकारचा षटकार ठोठावणार का? आता मात्र पहा एक चांगला फटका आहे. निश्चितच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची धाव घेतली जाते आणि या चांगल्या धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 25. पुन्हा खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती अक्कीपची. संकेतचा हा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र निश्चितपणे चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साधा सोपा झेल होतो का ते पाहायचं. चांगल्या प्रकारे जज केलंय. फलंदाजाला या ठिकाणी संधी मिळत नाहीये. गोलंदाज या ठिकाणी आणि आता मात्र रूम डीजेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं गीत या विश्वजित चषक 2021 मध्ये आपण पाहिलं. मात्र पहिला मोहरा टिपण्यात यशस्वी ठरतो संकेत, ज्याने एक मोहरा टिपलाय आणि आपला एक पहिला यशाचा भाग सिद्ध केलाय. दरम्यान धावसंख्या होते ती 56 धावांचा पाठलाग करताना 25 अशी धावसंख्या होते. मात्र नवा फलंदाज मैदानात जातोय तो बडजेच प्रबीण पाहूया. इंजमाम मात्र या ठिकाणी स्ट्राइक एंडला असणार आहे. मागील षटकात एकूण त्याने 3 षटकार आणि तेही सलग 17 चेंडू 73 धावा करणारा हा इंजमाम आता मैदानात खेळतोय. मागच्या स्पर्धेमध्ये मधला हा इतिहास आहे. 17 चेंडू आणि जबरदस्त अशा प्रकारची खतरनाक अशा प्रकारची फलंदाजी केली. आता मात्र या ठिकाणी पाहायचे फलंदाज पूर्णतः बीट होतोय. दरम्यान एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा या ठिकाणी हा फेक केली जाते. दरम्यान चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती संकेतच्या खांद्यावरती. संकेतचा आत्मविश्वास निश्चितपणे उंचावलाय. आता मात्र या ठिकाणी पाहायचं बॅटच्या पट्ट्यात नीटसा चेंडू येत नाहीये. रिव्हर्स स्वीप पाडण्याचा प्रयत्न केला होता. हा चेंडू पहा त्याच्या पायात पडला होता. मात्र इंजमामला या ठिकाणी खेळता येत नाहीये. निर्धाव अशा प्रकारच्या या चेंडूची समाप्ती होते. समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 गडी बाद 25 अशी धावसंख्या होते. पुन्हा संकेत आपल्या बॉलिंग मार्कवर म्हणजेच महाकरी कलेक्शन एंड कडून मारा करतोय. या षटकातला छान चेंडू आहे. मात्र इंजमाम सारख्या एका आक्रमक फलंदाजाकडला तो रोखतोय.
मात्र एकेरी धाव मिळते. चूक झाली होती, त्या चुकीचं प्रत्यंतर ह्या एका धाबेत होत आहे. दरम्यान षटक देखील संपते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 26. या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचा चौकार ठोठावतोय. पुन्हा या ठिकाणी पाहायचं चेंडू मात्र हा सीमा पार. धारदार अशा प्रकारची बॅट आणि धारदार बॅट मध्ये एक जबरदस्त अशा प्रकार दोन चौकार आहेत. त्या चौकारानंतर धावसंख्या होती ती 34. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका आहे. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक असणार आहे. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. चांगल्या प्रकारे या ठिकाणी तो फेक देखील करतोय आणि त्याचा निश्चितपणे फायदा होतोय. दरम्यान धावसंख्या होते ती 35. हे निर्णायक महत्वपूर्ण हे 30 षटक आहे. 30 षटकातला मारा प्रणील करताना आपण पाहतोय. तोच प्रणील पुन्हा एकदा गोलंदाजीकरिता सज्ज होतोय आणि या षटकातला पुढचा चेंडू खेळण्याची जबाबदारी असणारी ती फलंदाज. अतिशय सुरेख चेंडू आहे. मात्र हा चेंडू पहा फलंदाजाला या ठिकाणी पूर्णतः बीट करतो. पहा पंच शेवटच्या क्षणाला या ठिकाणी पळतायत. स्वर असल्याची खूण करतायत आणि दरम्यान या ठिकाणी धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 36. 55. 15 चेंडू आणि एकूण 20 धावांची गरज. आता मात्र हा चेंडू पहा अतिशय सुरेख चेंडू होता. एक सुरेख चेंडू सुरेख अशा प्रकारची या ठिकाणी चेंडू पेक होते आणि ही चेंडू पेक झाल्यानंतर मात्र धावफलक पुन्हा स्थिरावलेला आपण पाहतोय. स्थिर अशी या ठिकाणी धावसंख्या आहे. धावसंख्या 36. 30 षटक चालू. 30 षटकातला मारा मात्र हा गोलंदाज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करतोय. पहा 10 ते 12 पॉलांचा रनअप आहे. पंचांच्या बरोबर उजव्या उजवीकडून मारा करत असताना पुन्हा एकदा खराब अशा प्रकारचा मारा. खराब माऱ्यात मात्र पंच या ठिकाणी स्वर असल्याची खूण करतात. दरम्यान पुन्हा स्वर धाव आणि स्वर धाब्याने मात्र या ठिकाणी धावसंख्या वाढते. पहा मधल्या यष्टीवरती मारा करणं गरजेचं असतं आणि ऑफसाईडला मारा केला तर या ठिकाणी फलंदाजाला डोकेदुखी ठरते. मात्र तसं काही हा प्रणील करत नाहीये. तोच प्रणील पुन्हा एकदा
या ठिकाणी पाहायचे पंच चाचणी प्ले करतायत, आमच्या दिशेने पळतायत आणि दुपारच्या सत्रामध्ये व्यायाम करण्याची त्यांना संधी मिळते आहे. आपल्याला आठवत आहे की शाळेमध्ये असताना आपण 1 2 3 4 अशा पद्धतीने 8 पर्यंत म्हणत असे कवायत प्रकार करायचो. त्यापैकी 2 हात दोन्ही बाजूला करून पंच या ठिकाणी स्वैर धाब्याची खूण करतायत. दरम्यान धाबसंख्या होती ती 38. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चूक केली जात नाहीये फलंदाजाकडून. मात्र या ठिकाणी आता जबरदस्त अशा प्रकारचा प्रहार आहे. एक जबरदस्त फटका, एक दरम्यान एकूण धावसंख्या होते ती 42. खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती प्रवीणच्या खांद्यावरती. 13 चेंडू 14 धाबांची गरज. निश्चितच सामना मात्र या ठिकाणी दोलाई मनस्थितीत आहे. दोन्ही संघांच्या बाजूने जाऊ शकतो कारण चेंडू 13 शिल्लक. आता मात्र हा दर्जेदार कौशल्यबद्ध अशा प्रकारचा फटका. धावसंख्या होती ती 46. इथून गरज आहे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 10 धाबांची गरज. 12 चेंडू 10 धाबांची गरज. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पुन्हा एकदा विश्वजित चषक 2021 मध्ये मनापासून स्वागत करतोय. यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याची अनाउन्समेंट झालेली आहे. आदिमायक कराड संघ क्षेत्ररक्षणाकरिता आपण सज्ज राहायचं आहे. शेवटचे या ठिकाणी 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 10 धाबांची गरज आहे. मोठा फटका आला तर आपल्याला जलद गतीने मैदानाच्या दिशेने जावं लागणार आहे. याची आपण नोंद देखील घ्यायची आहे कारण ही एक दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा, दर्जेदार अशा प्रकारचा या ठिकाणी आपण सामना पाहतोय. जो सामना होतोय शंभूराजे तासगाव विरुद्ध आरगने प्रथम एकूण 55 धाबा कुठल्या 56 धाबांचा पाठलाग करताना एकूण 3 षटकं संपतायत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 36. याचाच अर्थ 12 चेंडू 10 धाबांची गरज असताना चेंडू सोपवला जातोय तो गोलंदाज प्रतापच्या हातात. प्रतापला मात्र या ठिकाणी ताप देतोय आणि हा चेंडूवरती जबरदस्त दाब देऊन हा पार करतोय. संघ सज्ज राहायचोय. सीमारेषेवरती आपण तैनात असणार आहात. आता मात्र हा चेंडू सीमा पार चौका.